त्यांना वर्गवारी करून समाजामध्ये सत्तेची आणि उत्पन्नाची मानाने जगण्याची साधने निर्माण व्हावीत म्हणून या ठिकाणी छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षणाची सुरुवात केली आणि ते आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या स्वरूपातून या संपूर्ण भारत देशासाठी बहाल केलं। आज मला या ठिकाणी एक गोष्ट तुम्हाला सांगायची, या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये गेल्या महिन्यात अथक संघर्ष करून संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटलांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिलं। त्याच धर्तीवर दीपक भाऊ बोराडे संघर्ष योद्धा धनगर समाजाचा वाघ जालन्यामध्ये आमरण उपोषणाला बसले आहेत। खंत एवढ्याच गोष्टीची होती, गेल्या 15 दिवसापासून ते उपोषण करत आहेत, मात्र शासनाला जाग येत नाही। शासनाने सरकार या गोष्टीकडे लक्ष द्या, कारण धनगर समाजाचा इतिहास हा पशुपालन करून शेती करून संघर्षाचा इतिहास आहे, याची डोळे झाक करू नका। नसता आज या ठिकाणी बहुजन बांधव भंडारा लावून उतरलेले तेच बहुजन बांधव जर धनगर आरक्षण एसटी मधून नाही मिळालं तर सरकारला बुका लावल्याशिवाय राहणार नाहीत, हे मी या ठिकाणाहून सांगतो। आज मान्य दत्ताभाऊ बोराडे गेल्या 15 दिवसापासून जालना या ठिकाणी धनगर समाजाला एसटी आरक्षण अंमलबजावणी व्हावी यासाठी बेमुदत आमरण उपोषण करत आहेत। काल त्यांनी हाक दिली की उद्यापासून रास्ता रोको आंदोलन करा। या हाकेला ओ देत बालाघाटावरील लिंबागणे येथील अहमदपूर ते अहिल्यानगर सर्व पंचक्रोशीतील समाज बांधव, केवळ धनगर बांधव नाही तर 18 जातीचे बांधव की या समाजाची मागणी न्याय असून जे धनगर आणि धनगर हा विषय जो आहे, मुळामध्ये धनगर नावाची जात अस्तित्वात नाहीये कुठली, त्यांच्यावर ऑब्जेक्शन कोणी सुद्धा करून घेणार नाहीये। मुख्यमंत्री जे सांगतायत की हे राष्ट्रपतीला जायला पाहिजे आणि दीपक भाऊ ज्याप्रमाणे म्हणतायत की तुम्ही शासनानं धनगर एकच आहेत हा GR काढून तो तुम्ही शिफारस राष्ट्रपतींकडे पाठवा आणि त्यानंतर पुढचा निर्णय होईल। मात्र हे सरकार केवळ हा निर्णय राज्याच्या हातात नाही, केंद्राच्या हातात आहे, राष्ट्रपतींच्या हातात आहे असं म्हणतंय। उद्यापासून दीपक भाऊ अन्न त्याग पाणी सुद्धा सोडणार आहेत। मला वाटतं ही अत्यंत गंभीर परिस्थिती आहे आणि आता समाज संपूर्ण रस्त्यावर उतरलेला आहे। त्यामुळे शासनाला, सरकारला आमची नम्र विनंती आहे की दीपक भाऊ बोराडे यांची जी न्याय मागणी आहे ती मागणी तातडीने मान्य करण्यात यावी, त्यांचं उपोषण सोडवावं, त्यांचा जीव वाचवावा, अन्यथा भविष्य काळामध्ये कायदा याला सरकार जबाबदार राहील। त्यामुळं सर्व बांधवांच्या वतीनं दीपक भाऊंची मागणी मान्य करावी, या मागणीसाठी आज लिंबागणे या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करत आहोत। दीपक भाऊ बोराडे हे जालना या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेले आहेत। त्यांचा आज त्या 14वा दिवस आहे, तरी शासनाने दखल घेतलेली पाहिजे अशी दखल घेतलेली नाही, म्हणून आपण आज या ठिकाणी रस्ता रोकोचं आयोजन केलेलं आहे। या रस्ता रोकोच्या आयोजनासाठी उपस्थित असणारे सर्वच समाज बांधव, या समाज बांधवाचं मनपूर्वक अभिनंदन। सविस्तर असं बोलायचं नाही, आदरणीय या ठिकाणी रोकडे साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी मंडळी यांनी सांगितलेलं आहे की सांगितल्याप्रमाणे तेही सतत उपस्थित असतात, त्यांचे मानावे तेवढे आभार कमी आहेत। म्हणून आज आपण धनगर समाजाची मूळ मागणी आहे, धनगर समाजाला एसटी प्रवर्गाची अंमलबजावणी करण्यात यावी। धनगर समाज हा एसटी प्रवर्गामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कलम DHMGID असा उल्लेख मेन घटनेमध्ये आहे, परंतु एका अक्षरामुळे गेली 70-80 वर्ष झालं धनगर समाज एसटी प्रवर्गाच्या आरक्षणापासून वंचित ठेवण्याचं पाप राज्यकर्त्यांनी केलेलं आहे। त्यांचं पाप दीपक भाऊ बोराडे यांनी उतरवण्याचं पाप केलेलं आहे। महाराष्ट्रातला धनगर समाज खवळून जागा झालेला आहे। दीपक भाऊ बोराडे हे जालना या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेले आहेत। त्यांचा आज त्या 14वा दिवस आहे, तरी शासनाने दखल घेतलेली पाहिजे अशी दखल घेतलेली नाही, म्हणून आपण आज या ठिकाणी रस्ता रोकोचं आयोजन केलेलं आहे। या रस्ता रोकोच्या आयोजनासाठी उपस्थित असणारे सर्वच समाज बांधव, या समाज बांधवाचं मनपूर्वक अभिनंदन। सविस्तर असं बोलायचं नाही,
आदरणीय या ठिकाणी रोकडे साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी मंडळी यांनी सांगितलेलं आहे की सांगितल्याप्रमाणे तेही सतत उपस्थित असतात, त्यांचे मानावे तेवढे आभार कमी आहेत. म्हणून आज आपण धनगर समाजाची मूळ मागणी आहे, धनगर समाजाला एसटी प्रवर्गाची अंमलबजावणी करण्यात यावी. धनगर समाज हा एसटी प्रवर्गामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कलम DHM GID असा उल्लेख मेन घटनेमध्ये आहे, परंतु एका अक्षरामुळे गेली 70-80 वर्ष समाज एसटी प्रवर्गाच्या आरक्षणापासून वंचित ठेवण्याचं पाप आतापर्यंतच्या राज्यकर्त्यांनी केलेलं आहे. त्यांचं पाप दीपकभाऊ बोराडे यांनी उतरवण्याचं केलेलं आहे. महाराष्ट्रातला धनगर समाज खवळून जागा झाला आहे.